मराठीवर प्रेम जे आहे ना फक्त दाखवण्यापुरतं नसलं पाहिजे, ते रक्तात असलं पाहिजे, ते अंगात भिनलं पाहिजे. स्वराज्याची भाषा तुम्ही वरच्यावर दाखवताय, तुम्हाला आम्हाला बोलायला नका लावू. मराठी आहे. ठीक आहे. तुम्ही मराठी नाही राहिले, आता तुम्ही गुजराती झाले. बऱ्याच ठिकाणी आपण ज्यावेळेस आपला मराठी माणूस जातो त्यावेळेस त्याला अडचण येऊ नये, त्यासाठी हिंदी त्याला आत्मसात झाली पाहिजे, चांगली हिंदी आली पाहिजे. आपल्या हिंदीचा हसू होता कामा नये. संविधानामध्ये कलम 19(1) नुसार भारतातील सर्व नागरिकांना संदीपजी, येतो. भाषा निवडीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. हा, भारत हा बहुभाषिक बहुसांस्कृतिक देश आहे. कोण्याही एका भाषेला सर्व भारतीयावर आणि एका संस्कृतीला भारतीयावर लागू करता येत नाही, हे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन आहे. आता प्रश्न हे आहे की भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते हे आदरणीय वाघ साहेब, हे जे कारण देत आहेत, आधार देत आहेत, हे हसू येण्यासारखं आहे. एखाद्याला परप्रांतात जाताना, व्यवसाय करताना अडचणी येऊ नये म्हणून सगळ्या सरसकट 12 करोड मराठी भाषिकांना हिंदी शिकवायचं, हे आपल्याकडे ज्यावेळेस इतर प्रांतातला कोणी येतो त्यावेळेस आपण त्याला मराठीचा आग्रह धरत नाही, मग त्याला व्यवसायासाठी आपण मराठी शिका म्हणतो. ऐकून घ्या ना वाघ साहेब, जो व्यवसायासाठी परप्रांतात जाणार आहे त्यानं ऐच्छिक भाषा म्हणून शिकली पाहिजे, त्यांनी शिकलीच पाहिजे. आपण तुम्ही आम्हाला कसं शिकवताय? आम्हाला कसं शिकवताय? व्यवसायासाठी मला नोकरीला जायचं नाही, मला महाराष्ट्रात राहायचंय, तुम्ही मला सक्ती करता का हिंदी शिका म्हणून? मला गरज नाही बाहेर जायची, मला या मातीचाच व्यवसाय करायचा, इथंच नोकरी करायची आहे, इथंच जगायचं, इथंच मरायचं. तुमच्यासारखे असे एखादे असेल, बाकी अनेक लोक जातात ना का सगळ्यांनीच व्यवसाय सोडायचा, नोकऱ्या सोडायच्या? सक्ती करू शकत नाही वाघ साहेब, तुम्ही विषय बदलू नका. ज्याला व्यवसायात बाहेर जायचं आहे तो हिंदी शिकल, ज्याला विदेशात जायचं तो जर्मन शिकल, तो चायनीज शिकल. तुम्ही कोण होता सगळ्याला सांगणारे की या 12 करोड मराठी भाषिकांनी हिंदी शिकलीच पाहिजे? हे संविधानाच्या कलम 19(a) चं उल्लंघन आहे. हे सत्य आहे की देशाला जोडण्यासाठी एका भाषेची गरज आहे, पण ही भाषा निवडताना, निश्चित करताना सर्व देशातील वेगवेगळ्या बहुभाषिक प्रदेशांची त्यांची मतं जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि हिंदी राष्ट्रीय भाषा असणं, मराठी भाषेबद्दल आम्ही जेव्हा म्हणतो तुम्ही सक्ती करता, आमचा नैतिक विरोधाचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक मुंबईमध्ये सरळ सरळ सांगतात की आम्ही मराठीत बोलणार नाही, आणि आम्ही म्हणतो की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला, राजभाषा आमची मराठी आहे. आणि आम्हाला हे कारण देण्यात येते की तुम्हाला परप्रांतामध्ये जर गेलं तर तुम्हाला व्यवसायासाठी अडचण येऊ नये, संवादासाठी अडचण येऊ नये म्हणून हिंदी तुम्हाला आवश्यक आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे की परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रात येतात व्यवसायासाठी, त्यांना सुद्धा अडचणी येऊ नये म्हणून मराठी त्यांना आवश्यक का नाही, त्यांना अनिवार्य का नाही? बरोबर. म्हणजे जे आधार तुम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी करता हिंदी भाषिकांना, ते मराठी भाषिकासाठी का नाही? मी तुम्हाला सांगतो की मराठी भाषिकांना मराठीमध्ये सेवा मिळणं हा त्यांचा नैतिक संविधानिक अधिकार नाही आहे का? म्हणजे काही व्यावसायिक मुंबईमध्ये आले आणि त्यांनी जर हट्ट धरला आम्ही मराठी बोलणार नाही, आमची सेवा पाहिजे असेल तर या सर्व ग्राहकांना, मराठी भाषिकांना हिंदी शिकावं लागल, हे मराठी भाषेवर अन्याय नाही का? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे विनोद वाघजी. हा मुद्दा मांडा. 12 कोटी लोकांना हिंदी शिकवणार आहेत का व्यावसायिक?